महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महिला शक्तीकरणाची पिंक रिक्षा सुसाट। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवारांकडून गुलाबी रिक्षा योजना घोषणा। 17 शहरांमधील 10,000 महिलांना योजनेचा फायदा मिळणार। रिक्षा खरेदीची 20% रक्कम सरकारकडून देण्यात येणार। महिला रोजगार उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना ही आहे। महाराष्ट्र राज्य महिला शक्तीकरणाची पिंक रिक्षा ही सुसाट। महिलांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची सरकारची ही योजना महाराष्ट्राचे लाडके दादा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पूर्व येथे पिंक ई रिक्षा वितरण सोहळा संपन्न झाला। आदरणीय श्री अजितदादा पवार यांनी 2024-25 या अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा योजना घोषणा केली। त्यानंतर एका वर्षात 10,000 पैकी ई रिक्षा वितरण करण्यास लक्ष्य महिला व बाल विकास विभागाकडे ठेवलं। यातील पहिला टप्पा पूर्ण होत असून या अंतर्गत काल नागपूर व पुणे येथे लाभार्थ्यांस महिलांना ई रिक्षा वाटप करण्यात आली। पिंक ई रिक्षांचा चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यातही विभाग प्रयत्नशील आहेत। या अंतर्गत पुणे शहरात 10,000 चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यास बहुतांश चार्जिंग स्टेशन महिला चार्जिंग देण्यास विभागाचे प्रयत्न आहेत। आपल्या या प्रयत्नाला महाराष्ट्रातील महिला भरपूर प्रतिसाद मिळत आहे। पुण्यातून जवळपास 1800 महिला अर्जपात्र ठरल्या आहेत। या भारत व अभिमान वाटतो। यावेळी विधान परिषद उपसभापती श्री निर्मलाताई घोरवे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपालीताई चाकणकर, श्री बापू पठारे, महिला व बालविकास विभागाचे श्री नयन गुड्डे, कायनेटिक ग्रीनचे कार्यकर्ते संचालक श्री रितेश मंत्री, पुणे परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी